स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तर आज आम्हाला गार्डनमध्ये लावायचे आहेत झाडं. या झाडं आहेत जास्वंदीचे. चला आता हे जास्वंदीचे फुलं झुंबर असतं ना आपलं, ते झुंबर टाईप असतात. आल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवा. तर त्यांनी व्यवस्थित कटिंग करून ठेवलेले आहेत. चला आता आपण गार्डनमध्ये लावू. तर आता हे जागा शोधतायत झाडं लावण्यासाठी. तसे तर आमच्याकडे ही जास्वंदी आहे बघा, किती छान फुलं आलेली जास्वंदीला. गुलाबाच्या काड्या किंवा जास्वंदीच्या काड्या किंवा कोणत्याही फुलाच्या काड्या तुम्ही अशा लावत असाल ना, तर त्याला अशा पद्धतीने कोरपडीच्या जेलमध्ये डीप करायचं, त्यानंतर लावायच्या. त्यामुळे या झाडांना फंगस लागत नाही आणि झाडे लवकर लागतात. तर अशा पद्धतीने सर्व झाडं यांनी लावून घेतले, म्हणजे सर्व जास्वंदीच्या काड्या लावून घेतल्या आणि त्यानंतर उरलेला कोरपडचा जेल काड्यांच्या वरच्या बाजूने पण लावून घेतला. पावसाचं पाणी बऱ्याच दिवसापासून मला बनवायचं होतं जास्वंदीच्या फुलाचं तेल. तर आज फुलं भरपूर दिसत आहेत, त्यामुळे मी फुलं तोडून घेतले. आणि या अगोदर पण मी जास्वंदीच्या फुलाचं तेल बनवलं होतं, पण ती काही रेसिपी दाखवली नव्हती. आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी मी अगोदर जास्वंदीचे फुलं तोडून घेतले, त्यानंतर थोडेसे पानं तोडून घेतले. आणि माझ्या घरी आहे आवळ्याचं झाड, पण त्या झाडाला अजून आवळे येत नाहीत. तर मग मी आवळ्याचे पानं घेणार आहे तेल बनवण्यासाठी. पानंही घेऊ शकता तुम्ही, आणि जर आवळे असतील तुमच्याकडे तर आवळे घेऊ शकता. आवळ्याचे पानं तोडल्यानंतर मी इथे आले कढीपत्ता तोडायला. थोडंसं कढीपत्ताही तोडून घेतला. आमच्या घरी कढीपत्त्याचे 3-4 झाडं आहेत, पण हे छोटंसं झाड आहे, त्याचाच कढीपत्ता मी घेतला. त्यानंतर हे इथं बोरं बघत होते. बोरीच्या झाडाला आता बोरं यायला सुरुवात झाली आहे, पण अजून काही पिकलेले नाहीत, कच्चेच बोरं आहेत. बस एकच का दोनच तर बघा, आज मी आणलेले आहेत जास्वंदीचे फुलं, कढीपत्ता, आवळ्याचे पानं आणि 2 डाळिंब. गार्डनमध्ये गेलं ना, काही ना काही खायला भेटतं. ते बघा, डाळिंब किती छान आले. चला आता आपण डाळिंब खाऊ. खायचे छोटेसेच आहेत पण छान आहेत, मस्त. आमच्या बागेतले डाळिंब खूप गोड लागतात. आणि याचं आपल्याला बनवायचं आहे तेल. तर तेल थोड्या वेळाने बनवू, अगोदर डाळिंब खाऊ. चालेल. तर बघा, डाळिंब धुवून घेतले आणि फोडले. डाळिंब किती छान निघालेत बघा, मस्त पिंक कलर आलाय डाळिंबाला, गुलाबी गुलाबी. बघा किती छान डाळिंब निघाले. डाळिंब छानच आहे आपल्या गार्डनमध्ये. डाळिंब खाण्या अगोदर मी जास्वंदीची फुलं पानं सगळे स्वच्छ धुवून ठेवले होते, जेणेकरून ते तोपर्यंत कोरडे होतील. फुलं पानं कोरडे झाल्यानंतर तेल बनवायला घेतलं. तर त्यासाठी मी लोखंडाच्या कढईमध्ये 100 ग्राम खोबरेल तेल टाकलं आणि त्यामध्ये एक छोटासा कांदा, कढीपत्ता, आवळ्याचे पानं आणि 2 चमचे मेथी आणि त्यानंतर जास्वंदीची फुलं टाकले आणि जास्वंदीचे पानंही थोडेसे तोडून घेतले, तेही टाकले. आता हे तेल गरम करून घ्यायचं. ही कढई गॅसवर ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, कारण की गॅसची फ्लेम वाढवली तर तेल जळण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी गॅसवरच हे तेल बनवून घ्यायचं. तेलामध्ये टाकलेले फुलं पानं सर्व शिजले गेले पाहिजे आणि हे शिजत असताना तेलाचा हळूहळू रंग बदलायला लागतो. तर इथे बघू शकता, आता तेलाचा रंग थोडा थोडा बदलत आहे. केसांसाठी तेल बनवताना जे घरामध्ये आपलं साहित्य असेल ना, तेवढ्याच साहित्यामध्ये तेल मी बनवत असते. फुलं पानं आणि सर्व साहित्य तेलामध्ये चांगलं शिजून घेतल्यानंतर मी गॅस बंद केला आणि कढई खाली उतरून ठेवली. कढई थंड झाल्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे बघू शकता, अशा पद्धतीने हे सर्व साहित्य शिजवून घ्यायचं तेलामध्ये. मी इथे थोडंसंच तेल बनवत आहे, त्यामुळे तुम्हाला इथे तेलही दिसून येत नसेल या फुलं पानामध्ये. तरीसुद्धा यामध्ये भरपूर तेल आहे. हे तेल गाळून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता हे जे तेल बनवलं आहे मी, तर या अगोदरसुद्धा मी बनवलेलं आहे बऱ्याच वेळा. जवळजवळ 1 महिन्यापासून मी हे तेल लावत आहे, कारण माझे केस खूप खराब झाले होते आणि केस पण खूप गळत आहेत. त्यामुळे मी हे तेल बनवून बघितलं. तर हे तेल बनवण्यासाठी आपल्याला काही जास्त साहित्य लागत नाही. आपल्या घरामध्ये जे साहित्य असेल ना, तेच वापरून आपण तेल बनवू शकतो. शिवाय यामध्ये तुम्ही जवस,
आणि कलोंजी पण वापरू शकता, पण माझ्याकडे नव्हतं सध्या त्यामुळे मी ते नाही घेतलं. तेलामध्ये महत्त्वाचं साहित्य म्हणजे जास्वंदीचे फुलं, पानं, कढीपत्ता आणि मेथी आणि त्यासोबतच कांदे टाकायचे थोडेसे. कांद्यामुळे आपले केस जे गळालेले असतात ना तिथे नवीन केस येतात आणि जास्वंदीमुळे केस चांगले वाढतात आणि मेथीच्या दाणे आणि कढीपत्त्यामुळे आपली केसांची गळती कमी होते. हे तेल मी वापरून बघितलेलं आहे, त्यामुळे मी ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केली. आता हे तेल रात्रभर असंच कढईमध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी गाळून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच बघा हे तेल मी गाळून घेतलेलं आहे. तेलात शिजवलेले फुलं, पानं, सर्व साहित्य एका पातळ कपड्यामध्ये टाकायचे. त्यानंतर त्यामधून हे तेल गाळून घ्यायचं आणि हे घट्ट पिळून घ्यायचं कपडा, त्यामधून सर्व तेल निघालं पाहिजे. अशा पद्धतीने मी तेल गाळलं आणि त्यामुळे मी काही शूटिंग केली नाही, कारण की तेलाने खूप हात भरतात. आणि आता केसांना लावण्यासाठी तयार आहे आपलं घरच्या घरी तयार केलेलं तेल. तर अशा पद्धतीचं आपलं तेल तयार झालं बघा. हे तेल आठवड्यातून मी 1 किंवा 2 वेळाच लावते, जास्त लावत नाही. तुम्हाला जसं जमेल तसं लावू शकता तुम्ही. तेल लावायचं, 1 रात्र आधीच तेल लावायचं, डोक्याला पूर्ण केसांना अशी मसाज करायची आणि दुसऱ्या दिवशी केस धुवून टाकायचे. आपण जो शॅम्पू वापरतो ना त्या शॅम्पूने धुवायचे. तसं तर मी फक्त शॅम्पूच वापरत नाही, केस धुताना पण जास्वंदीचे फुलं उकळते आणि त्या पाण्यामध्ये शॅम्पू मिक्स करते, मग लावते. त्यामुळे थोडंसं केसांना फरक पडतोय. तेलाचे काय काय फायदे द्या? तेलाचे सांगितलेत मी, भरपूर फायदे आहेत. केस गळणं थांबतात, केस वाढतात. माझ्या केसांना फरक पडलाय, त्यामुळे मग मी शेअर केली ही रेसिपी. पांढरे केस ब्लॅक होत असतील ना मग? ते सुरुवातीलाच लावावं लागतं, म्हणजे जेव्हा सुरुवातीला पांढरे केस व्हायला लागतात ना तेव्हापासून लावायचं. आणि ज्यांना जर माहिती नसेल, त्यांनी जर नव्याने सुरुवात केली असेल आतापासून, जर त्यांना पहिले व्हाईट केस झाले असतील आणि ह्या प्रयोग करत असतील, हे तेल बनवून लावायचं, त्यांच्या फरक पडतो. आता माझे तर काही केस पांढरे नाही, मी कसे कधीच मेहंदी नाही लावत बघा. दिसतात का माझे पांढरे केस? नाही, म्हणजे थोडे थोडे आहेत मधून. त्यांचे झालेत. मी कधी केसांना मेहंदी नाही लावत, तर त्यामुळे मग मी सुरुवात केली हे तेल लावायला, की चला बा आपले जास्त पांढरे नको व्हायला. तर तुम्ही पण असंच तेल बनवा आणि घरच्या घरी हे आयुर्वेदिक म्हणू शकता तेल लावा केसांना. त्यामुळे केस चांगले राहतात, हेल्दी राहतात. जरी तुमच्या केसांना काही त्रास नसेल, चांगले हेल्दी केस असतील तरी पण लावा. त्यामुळे केसांना पुढे होणारा त्रास म्हणजे होत नाही. केस लवकर कोंडा वगैरे होणार, कोंडा होत नाही, मजबूत केस राहतात, तुटणार नाही. तर आजची ही तेलाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.